हॅलो एव्हरीवन, चला आज आपण बनवूया लसूण मिरचीचा ठेचाचा पराठा। तर त्यासाठी कणिक मळून घेऊया व्यवस्थित। नॉर्मल आपण जसा चपातीसाठी कणिक मळून घेतो तसं कणिक मळून घ्यायचं। त्यानंतर मिरची, लसूण आणि मीठ घ्यायचं, त्याचं ठेचा करून घ्यायचा, व्यवस्थित खलबत्त्यात कुटून घ्यायचं। ते झाल्यानंतर चपाती लाटून घ्यायची। चपाती लाटून झाल्यानंतर त्यावरती तूप लावून घ्यायचं सगळीकडे आणि आपण केलेला तो मिरचीचा ठेचा त्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचा। त्यावरती चवीनुसार मीठ पण टाकायचं थोडंसं आणि व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं। त्यानंतर असं गोल फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित शेप देऊन त्याचं परत एकदा चपातीसारखं लाटून घ्यायचं। जसं आपण नॉर्मली लच्छा पराठासाठी करतो तसंच व्यवस्थित करून लाटून घ्यायचं। दोन्ही साईडने पातळ लाटून घेतल्यानंतर तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचं। व्यवस्थित तूप लावून खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी। सिमिलरली तसंच दुसरा पण एक पराठा तसंच त्या पद्धतीत दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचा। जेव्हा खूप भूक लागलेली असेल आणि झटपट काहीतरी चविष्ट करून खायचं असेल तर हा एक सोपा आणि हेल्दी पराठा आहे। खूप टेस्टी लागतो, तुम्ही एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।